नमस्कार मित्रांनो, आरोग्य मित्र यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। मित्रांनो, तुम्हाला ओला खोकला असेल, कोरडा खोकला असेल, तुम्हाला कोणत्याही प्रकारचा खोकला असू द्या किंवा गळ्यामध्ये इन्फेक्शन झालेला असू द्या, घसा दुखत असू द्या किंवा घशामध्ये खरखर होत असू द्या, अगदी 1 मिनिटाच्या आत तुमचा खोकला पूर्णपणे बंद करणारा घरगुती सोपा आणि तितकाच फायदेशीर उपाय आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहेत। फक्त एकच विनंती आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुम्हाला देखील आता 100% फायदा घेता येईल। आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून दररोज अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। मित्रांनो, अगदी लहान मुलापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांना हा उपाय करता येणार आहे। महत्त्वाचं म्हणजे याचा तुम्हाला कुठल्याही प्रकारचा साइड इफेक्ट होत नाही। चला तर पाहूया कशा प्रकारे हा आजचा सोपा आणि घरगुती उपाय करायचा आहे। तर मित्रांनो, यासाठी आपल्याला लागणार आहे सर्वांच्या घरात आणि किचनमध्ये अवेलेबल असणारा पदार्थ ते म्हणजे हळद। मित्रांनो, खरं तर हळदीमध्ये खूप सारे औषधी गुणधर्म असतात ज्याचा आपल्या शरीराला खूप मोठ्या प्रमाणात फायदा होत असतो। तर अशी आपल्याला 1 चमचाभर हळद घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला ही 1 चमचा हळद तव्यावरती मंद आचेवरती भाजून घ्यायची आहे। तुम्ही तव्यावरती किंवा प्लेटवरती देखील हे भाजू शकता। महत्त्वाचं म्हणजे ही भाजलेली हळद तुम्ही साठवून देखील ठेवू शकता, नंतर देखील याचा उपयोग करू शकता। तर आपल्याला अगदी मंद आचेवरती ही हळद भाजून घ्यायची आहे, जास्त आपल्याला करपू द्यायची नाही। त्यानंतर आपल्याला काय करायचं, 1 चुटकीभर हळद घ्यायची आहे आणि आपल्या जिभेच्या पाठीमागे जी पडजीभ आहे त्या साईडला आपल्याला ही हळद लावायची आहे। मित्रांनो, त्या ठिकाणी हळद व्यवस्थित लावल्याच्या नंतर अगदी 1 मिनिटाच्या आत तुमचा जो काय होणारा खोकला आहे, तुमची होणारी सर्दी आहे ते पूर्णपणे नाहीशी होईल। त्याचा तुम्हाला 100% फरक जाणवेल। मित्रांनो, हळदीमध्ये अँटी फंगल आणि जंतुनाशक गुणधर्म असल्यामुळे घशामध्ये झालेले जे इन्फेक्शन आहे ते पूर्णपणे यामुळे निघून जातं। घशामध्ये इन्फेक्शनमुळे ज्या रॅशेस आलेल्या असतात त्या रॅशेस देखील या हळदीमुळे पूर्णपणे नाहीशा होतात आणि तुमचा खोकला पूर्णपणे थांबून जातो। इतका जबरदस्त असा हा साधा सोपा आणि घरगुती उपाय आहे। मित्रांनो, माझी तुम्हाला वैयक्तिक देखील विनंती आहे, खोकल्याची गोळी आणि औषध घेण्याअगोदर एकदा हा सोपा आणि घरगुती उपाय करूनच पहा, तुम्हाला याचा 100% फायदा होणार आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा उपाय लहान मुलापासून ते वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत करू शकता। याचा तुम्हाला कुठल्याही प्रकारचा साइड इफेक्ट होणार नाही। मित्रांनो, यामध्ये महत्त्वाचं म्हणजे तुम्ही म्हणाल नेमका हा उपाय कोणत्या वेळेला करायचा आहे। साधारणतः तुम्ही हा उपाय कोणत्याही वेळेला करू शकता, परंतु सकाळी सकाळी जर तुम्ही हा उपाय केला तर याचा तुम्हाला आणखीन जास्त फायदा मिळेल। त्यामुळे सर्वांना विनंती आहे, एकदा नक्कीच हा सोपा आणि घरगुती उपाय करून पहा आणि ज्यांना अशा प्रकारचा खोकला आणि सर्दीचा त्रास आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोहोचवा। तर मित्रांनो, तुम्हाला आजचा हा सोपा आणि घरगुती उपाय कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि दररोज अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या आरोग्य मित्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन नक्की दाबा। धन्यवाद।